कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. माझं नाव माहेरचं नाव रुचा वैभव मोडव आणि मी कर्वेनगर पुण्यातच वाढली आहे लहानपणापासून आणि माझं सासरही कर्वेनगर पुण्यातच आहे. सासरचं नाव रुचा वेदांत जोशी. सो लहानपणापासून कोथरूड कर्वेनगर म्हणजे ती अशी बाउंड्री फिक्स करून घेतली आहे. हो, त्याच्या बाहेर जायचंच नाही. त्यामुळे जे काही शोधलं ते तिथेच शोधलं. हो हो ना. माझा भाऊ पण मला चिडवतो की तू आरोग्य सेतू एवढी पण 500 मीटर लांब नाही गेलीस की आम्हाला वाईट वाटायला. तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 3 ते 4 म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या टाइमला जॉईन झालंय ग्रुपला. अरे कसं सुरुवात पहिलं कोण होतं? तुम्ही. मग त्याच्यानंतर कशी? म्हणजे नंतर मुलं थोडीशी मधल्या एजला गेल्यानंतर असं वाटलं की आता आपल्या हेल्थकडे आपण थोडंसं कमी लक्ष द्यायला हवं, वेळ द्यायला हवा. म्हणून मी जाहिरात वाचून पूर्वाच्या डान्स अकॅडमीला जॉईन झाले. तुमच्या? हो. तुम्ही त्यांच्या डान्स क्लासला जॉईन केलं म्हणजे गेला नाहीत, फक्त जॉईन केलं? नाही, जाते जाता तुम्ही? हो. सुरुवात माझ्यापासून झाली आहे. म्हणजे मी पहिला ग्रुप फॉर्म केला आणि माझी सुरुवात पहिली डान्स अकॅडमीला. मग तुम्ही काय फीच्या काउंटरवर बसला, बाकीच्या एंट्री घेतली? बरं ठीक आहे, चला. नंतर कोण आलं? तुम्ही दोघी झाल्या. चला मी 2019 मध्ये जॉईन झाले. काय होतं तिकडे? कुठे? क्लासमध्ये. तिथे ऍक्च्युअली आम्ही झुंबा म्हणून गेलो होतो. गेला होता झुंबासाठी, पण ते काही मूळ केलं नाही. काय झालं, नंतर कोरोना आला, लॉकडाऊन झालं आणि मग ऑनलाईन आम्ही अटेंड करायचो पण मग तेवढं व्हायचं नाही. आणि मग त्यानंतर माझं बेबी वगैरे, त्यामुळे माझा ब्रेक झाला. कारण आपल्याकडे खूपच असतात झुंबाला न जाण्याची कारण. पण आता आम्ही पुन्हा जॉईन, म्हणजे आता आम्ही जातो. बरं, तिसऱ्या त्या आल्या. चौथं मी आले. मी 2000 ऍक्च्युली आम्ही सिमिलर टाइमला जॉईन केलं. काय होतं तेव्हा तिकडे? काय नाही, सेम वर्षी 21व्या वर्षी आम्ही जॉईन केलं. वयाच्या? नाही, 2021 साली. 2021 साली. सो आय जॉईन इन डिसेंबर. मी डिसेंबर मध्ये जॉईन केलं आणि ही माझा डान्स, लग्नाच्या डान्सच्या कोरिओग्राफीला ही होती. हा, आणि त्यामुळे तिथे कळलं की ती झुंबाचे क्लासेस वगैरे घेते. मग काय झालं? नाही, मग त्यानंतर डिसेंबर मध्ये वगैरे मी जॉईन केलं. लग्न कधी होतं? नोव्हेंबर. म्हणजे 1 महिन्याने साधारण. तुम्ही गेलं, जॉईन केलं म्हणजे फी भरली? नाही, कन्सिस्टन्सी नाहीये माझी. कारण आम्ही काय बोलतोय का बाकी? आपण काय हळदी कुंकू? मी 2022 मध्ये जॉईन केलं, पण साधारण 1 वर्ष झालं असेल आता मी ब्रेकवर नाही, परत नाही जमत आहे. ब्रेक डान्स नाही जमत आहे मला. नाचाच्या निमित्तानं तुम्ही 6 मैत्रिणी झाला. आता तुम्ही भेटता? हो की नाही? नाच 5 मिनिटं, खाणं फिरणं अर्धा तास, गप्पा, बरोबर ना? वेगळ्या पद्धतीचा क्लास आपल्याला काढावा असं का वाटलं तुम्हाला? ऍक्च्युली मला डान्सची आवड लहानपणापासूनच होती. लॉकडाऊन पर्यंत. असे विद्यार्थी असल्यानंतर अजूनही टिकली आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. तुमच्या 6 जणींमध्ये जर स्वभावात बदल करायचाच असेल तर कोणी केला तर आवडेल तुम्हाला? कोणा एकीने? थोडस ती पटकन, म्हणजे फटकळपणे बोलून. ह्या 6 जणी ज्या बोलतायत हे म्हणजे मिस्टरांच्या मनातलं बोलतायत? हो, ते पण असंच म्हणतात की सगळं व्यवस्थित करतेस आणि शेवटी पटकन काहीतरी बोलून जातेस, मग समोरच्याला हर्ट होतं. तिचं खूप हेल्पिंग नेचर आहे, पण पटकन बोलते असं. आज हे ते खुश होतील ना. बरं झालं मी नाही आलो कार्यक्रमाला, ह्यांनीच केलं काम माझं. एकमेकींना काय टोपण नावाने वगैरे हाक मारता तुम्ही? नाही ना? हिला फक्त बसंती म्हणतो क्लासमध्ये. कोणाला? कारण ती जेव्हा डान्स करते. मला सांगा, तुम्ही क्लासला येताना टांग्यात नाही येता का? त्यांनी मला गडबड करते. डान्स कमी. बसंती तेरा नाम क्या है? बसंती. म्हणजे त्यांना म्हणायच्या आधी यांचं सुरू होतं नाच बसंती. मी सुरू. तुम्हाला बसंती म्हणतात. बरं, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आता? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. आता कसं काय 2.5 वर्ष कशी आहे ती? गुड, चांगली चालली आहेत. आम्ही दोघं. त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, चांगलं चाललंय. आम्ही दोघंच राहतो पुण्यात. हा का? बाकीचे कुठे? नाही, माझे सासू सासरे माझ्या धीरापाशी असतात इंडियाच्या बाहेर. परदेशात? कुठे आहेत? कुठे? आफ्रिकेला, घानाला. अच्छा, घाना. तिकडे पाठवलं तू? नाही, आमचा तिकडे बिझनेस आहे आणि इकडे पण बिझनेस आहे. आणि आपण काय बघता? मी आर्किटेक्ट आहे. अरे, बाय प्रोफेशन. छान. सो माझं गेला 1 वर्ष मी फ्रीलान्सिंग करते आहे इंटिरियर आणि फार्म हाऊसेसचं आर्किटेक्चर मध्ये.
छान, मस्त, आनंदात सगळं. ओके, ऑल गुड ऑल गुड. आपण काय करता? मी होम मेकर आहे. तुमचं लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज. हो, कसं हो? ॲक्च्युली ते माझे सबस्क्रायबर होते आणि ते मॅगझिन रीडर आहेत, म्हणजे ते मॅगझिनमध्ये होते आणि जस्ट त्यांच्याकडे मॅगझिन पोचलं नाही. सो ही कॉल दिस की मला माझ्या ह्या महिन्यातलं मॅगझिन आलेलं नाही. तुम्हीच पोहोचला. येस, सॉर्ट ऑफ. तुमच्याकडे कसं काय जमलं? ब्लाइंड डेट म्हणतो तसं आम्ही भेटलो. देन त्यानंतर इतके कॉमन फ्रेंड्स आणि ओळखी की ते लव कम अरेंज असं आमचं लग्न जमलं. मग तुमच्या नात कोणी कोरिओग्राफी केलेली तुमच्या लग्नात? नाही, माझ्या लग्नात मी स्वतः पण एन्जॉय केलं. मी माझं सेल्फ बसवलेला डान्स केला, पण माझ्या फॅमिलीनी खूप एन्जॉय केलं. मिस्टरांना आवड आहे नाचाची? मिस्टरांना आवड आहे, लाईक नारायण पेठ अँड त्याची जे काही मंडळ आहेत. मग ते फक्त मंडळात नाचतात? हां, मीन्स त्याला गणपती डान्स आवडतो. हे सिस्टमॅटिक असं माझ्यासारखं कोरिओग्राफ केलेलं वगैरे नाही आवडत. म्हणजे मी तसं करते. सो असं. पण त्यांना का तुम्ही त्यांची आवड का नाही बदलली एवढ्या वर्ष? नाही, ऍक्च्युली बदलली असं नाही, ती माझी आवड झाली आणि त्याची बॅडमिंटन ही आवड आहे. अरे मग ते बसवायचं ना एक कुठलं बघा काय मैत्रिणी कसल्या शार्प आहे. खरंच आहे, खरंच. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज. पण ते कुठे वारी कुठे? नाही, पुण्यामध्ये आमच्याकडे अष्टमी असते नवरात्रातली. तर अष्टमीचा मोठा लग्नाला 8 वर्ष झाली की त्याचं उद्यापन करतात. तर माझ्या मावशीचं उद्यापन होतं, तिथे मी जस्ट तिला मदत करत होते. तर मिस्टरांच्या आत्यांनी मला बघितलं आणि मावशीच्या मिस्टरांकडे पत्रिका मागितली की ह्या मुलीची पत्रिका आम्हाला मिळेल का. कशामुळे मागितली असेल असं वाटतं? त्यांचा भाचा लग्नाचा होता तो. ठीक आहे, पण त्या मावशींचं तुमच्याकडे लक्ष जाण्यासाठी तिकडे असं काय सारवा आवरा आवर दुसऱ्यांच्या होमाला जाऊन असं काय करत होता, असं माझा प्रश्न आहे. काही नाही, व्यवस्थित साडी वगैरे केलेली होती, मदत करत होते. ओट्या घेणं वगैरे, सगळ्यांना प्रसाद देणे वगैरे, एवढं की त्यांनी बघितलं. त्यांची फॅमिली मोठी आहे माझ्या सासरची. त्यांनी बघितलं की काम करणं म्हणजे व्यवस्थित प्रसाद वाटू शकते, व्यवस्थित नाही, एकत्र सगळ्यांना बांधू शकते ही मुलगी, म्हणून त्यांनी मे बी हे केलं असेल. नंतर मी विचारलं त्यांना की काय बघितलं, कारण माझं शिक्षण कम्प्लीट नव्हतं. ते इंजिनियर झालेले ते ऑलरेडी. माझं शिक्षण मी लग्नानंतर कम्प्लीट केलं. पण मग तुम्ही दोघे प्रत्यक्ष कधी भेटला? त्यांच्या आत्यांकडे कार्यक्रम दाखवायचा झाला. माझी मावशी आणि काका आलेले माझ्याबरोबर, ज्या मावशीकडे. पण मग त्याच दिवशी ठरलं हो वगैरे? नाही, म्हणजे त्यांनी हो दिलेलाच होता ऑलरेडी आधी, पण मी जरा वेळ घेतलेला. वयात अंतर असल्यामुळे, 7 वर्षाचं अंतर असल्यामुळे. 1 सेकंदाचा पॉज घेतला की केवढं बाहेर येते एक. पण कसा आहे स्वभाव? त्यांचा स्वभाव कसा? स्वभाव खूप छान त्यांचा, खूप. आणि तुम्हाला कुठला बदल? म्हणजे मी आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली आहे. मला आनंद होईल सांगायला खरं की आज तागायत मी 25 वर्षात सकाळी उठून एकदाही चहा केलेला नाही. पाणी सकाळचं बॉटल्स भरणं, दुधावरची पहिली साय काढून विरजणात घालणं, दूध तापवणं, चहा ठेवणं, चहा झाल्यावर मला उठवतात. इव्हन सासरचे मंडळी माझे आली देखील तरी ते हेच करतात. ते काय करतात हे सांगताना मी काय नाही करत हे सुद्धा त्यांनी सांगितल्याबद्दल धन्यवाद. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.